शनिवारी राज्य सरकारकडून सगळ्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली। त्यात रायगडमधून राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या मंत्री अदिती तटकरे आणि नाशिकमधून भाजप मंत्री गिरीश महाजन यांची नियुक्ती करण्यात आली। पालकमंत्रीपदाची यादी जाहीर होताच रायगडमधून भरत गोगावले आणि नाशिकमधून दादा भुसे यांच्या समर्थकांनी नाराजी व्यक्त केली आणि यामुळे महायुतीमधील वाद चव्हाट्यावर आल्याचं पाहायला मिळालं। यानंतर एका दिवसात रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाच्या निर्णयाला स्थगिती देण्याची वेळ राज्य सरकारवर आली। आता याबाबत एक मोठी अपडेट समोर आली असून 26 जानेवारीला रायगडमधून अदिती तटकरे आणि नाशिकमधून गिरीश महाजन झेंडावंदन करणार आहेत। एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने रायगडच्या पालकमंत्रीपदावर दावा केला। रायगड जिल्ह्यात शिवसेनेचे 3 आणि भाजपचे 3 आमदार आहेत। शिंदे गटाचे भरत गोगावले हे रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी इच्छुक होते। त्यातच रायगडमध्ये अजित पवार गटाचा एकच आमदार असूनही पालकमंत्रीपदी अदिती तटकरेंना हे पद देण्यात आल्याने शिंदे गट आक्रमक झाल्याचं दिसून आलंय। भरत गोगावले यांच्या समर्थकांनी रात्री मुंबई गोवा महाराष्ट्रीय महामार्ग रोखून धरला, तर नाशिकमध्ये शिवसेना शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे हे इच्छुक होते। नाशिकचे पालकमंत्रीपद गिरीश महाजन यांच्याकडे गेल्याने दादा भुसे यांच्या समर्थकांनी नाराजी व्यक्त केली। त्यामुळे राज्य सरकारकडून रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदाबाबत स्थगिती देण्यात आली होती। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, रायगड।